तर मित्रांनो चालून चालून थकलो, त्याच्यामुळे आता निवांत आझाद मैदानामध्ये झोपून आहे. नमस्ते अंकल जी. मैं क्या नमस्ते अंकल जी पेचाण्या. आता आम्ही मुंबईला फिरायला चाललो. कुठं चाललो हे काय अजून फिक्स झालेलं नाही. कुठं जायचं आपल्याला ती कुठतरी म्हणजे जावं असं, पण फिरायला जाऊ बस असं. म्हणजे अजून फिक्स नाही झालेलं आहे. तर मित्रांनो सर्वात प्रथम आम्ही तिकीट काढायला आलो आहोत. इथे CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर मित्रांनो आम्ही आज जातोय का फिरायला. तरी विकास आणि मी चाललो आहे. तरी आज आम्ही जितका फिरता येईल तेवढा फिरू, बाकीचा नेक्स्ट टाईम फिरू. एका पहिल्यांदाच आम्ही तिकीट काढलं. आणि आपल्यासोबत नाशिकचा स्टार अभय काय तो मोठा स्टार कबड्डीपट्टू आपल्यासोबत रोशन बागुल आहे. सर्वप्रथम आम्ही वॉशरूमला होतो. सर वॉशरूमला जायचं म्हणा नाही घ्यायचा. तर आम्ही पहिले गेटवे ऑफ इंडियाला येतो आणि नंतर इतर ठिकाणी फिरणार आहोत. तर मित्रांनो हा CSTचा रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर आहे. तो बघा जुन्या इमारती वगैरे आहेत. तुम्हाला दाखवतो समोरून कशा. तर मित्रांनो आता आपण बस स्टँडमध्ये आणि इथं तुम्हाला डबलच्या बस दाखवतात. हे बघा पहिले लहानपणी पुस्तकामध्ये किंवा पेपरवरती पाहिलेल्या बस डबल समोरासमोर बघा. समोरासमोर इथं पहिला फोटो काढायला जावं असं वाटतं मला. तर मी तर इथं खूप वेळ आलेला आहे आणि रोशन हा पहिल्यांदाच आला. तर रोशनला बाकीच्या त्या ठिकाणी जे रेल्वे स्टेशन समोरचं आहे त्या ठिकाणी त्याला मी अगोदर फोटोशूट करायला नेतो आणि नंतर आम्ही डायरेक्ट बस पकडून गेटवे ऑफ इंडियाला चाललो. तर व्हिडिओ अगदी शॉर्टकट पाहत राहा. जे नवीन असतील त्याने आपलं वा बस किती वेगाने आली होती. चल तिथं फोटो काढा. तर मित्रांनो हे महानगरपालिकेचे कार्यालय आहे आणि हे CST रेल्वे स्टेशन आहे. हे बघा. तर मित्रांनो फोटो वगैरे काढले. आता परत आम्ही बस डेपोमध्ये आलो आणि आता गेटवेला बसमध्ये जाऊ. तर आता कोणती बस लागेल काय माहीत नाही. हे बघा बस आलेली आहे. विचारून घेऊ अगोदर. तर मित्रांनो जस्ट या बसमधून उतरलो आणि आता गेटवे ऑफ इंडियाला चाललो. तर समोरच आता आम्ही एंट्री करू गेटवेच्या तिथं. सगळ्यात प्रथम आमची तिथे म्हणजे पोलीस सिक्युरिटी असते ते चेक करतात प्रत्येक माणसाला. यार पब्लिक आहे. तर थोडंसं काम चालू आहे. आणि हे कुलाबा पोलीस ठाणे
तर मित्रांनो या ठिकाणी सिक्युरिटी खूप टाईट असते आणि नंतर पहिली चौकशी होईल आणि नंतर आपल्याला एंट्री देतात. तो गाईज आत्ता गेटवेच्या समोर आम्ही आहोत पोहोचलो. हे बघा मित्रांनो गेटवे. तर इकडं हैराण करून ठेवतात जे फोटो शूट करतात ते. तुम्हाला दाखवतो जवळून. दुरुस्तीचे काम चालू आहे काय. तर मित्रांनो हा गेटवे आहे आणि ह्याच्याच साईडला या ठिकाणी ताज हॉटेल आहे. तर आपलं ताज हॉटेलमध्ये चहा प्यायची इच्छा आहे पण ते एका दिवशी आपण पूर्ण करू. सगळ्यात प्रथम आपण जाऊ गेटवेच्या समोर. तसा पाहिला तर मी गेटवेला जवळजवळ 10-20 वेळा आलो असेल कारण की मी इकडंच राहतो. जवळजवळ मला 8-1 वर्ष झाली की इकडं. तर रोशनला यायचं असतं म्हणून आपण आज इकडं आलो. नाही तर माझा आज दुसऱ्याकडे प्लॅन होता फिरायला जायला. रोशन काय बोलशील मग. काही नाही, तरी आम्ही गेट ऑफ इंडियाला आलो आहे. तरी एवढं खुश आहे की मी पहिल्यांदा समोरासमोर बघितलं. असं तर मी मोबाईलमध्ये बघत असतो पण आज समोरासमोर बघू राहिलो आपलं गेट ऑफ इंडिया. या ठिकाणी थोडीशी माहिती आहे तर आपण माहिती वाचू थोडीशी. अरे पहिली इकडे मागून नाही येऊन देत होतं. वाव. त्या ठिकाणी खूप गर्दी आहे आणि फॉरेनर वगैरे इकडे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता बोटी. तुम्हाला एलिफंटाला जायचं असेल तर मित्रांनो आता आम्ही चाललो मरीन लाईनला. बरोबर ना. मरीन लाईनला चाललो आम्ही. तर जोपर्यंत आम्ही मरीन लाईनला पोहोचतो तोपर्यंत आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. यशाला जा. चर्चगेट स्टेशनला उतरलो आहात आता. इकडे सरळ चल. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत मरीन लाईनला. सो आम्ही इथं थांबलो होतो बरं का. इथं थांबलो होतो पण फार पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही रिटर्न निघालो. तर थोड्यात आपल्या प्रेक्षकांना माहिती देतो का आपण कुठे चाललो वगैरे. तरी आम्ही आता चाललो मरीन लाईन. आम्ही आता समुद्र बघायला चाललो. तरी आम्ही आता तिथं संध्याकाळचा एका नवीन सूर्य आता तो मावतो आणि तिथे एकदम भारी व्ह्यू येतं त्याच्यामुळं आम्ही तिथे चाललो आता. तरी मित्रांनो तुम्ही आमचा ब्लॉग मस्त नक्की पहा आणि ब्लॉगला सबस्क्राईब आणि शेअर जास्त करा, कमेंट करा. तर माननीय महोदयांचं भाषण संपलेलं आहे. आता आपण मरीन लाईनला जातो. समोर दिसतं हे वानखेडे स्टेडियम आहे आणि या ठिकाणी समोर मरीन लाईन आहे. बघा रोशन भाऊ पुढे पुढे नाही पार्लाच. या ठिकाणी गाडी वगैरे खूप फास्ट येतात. बघा आता लगेच तुम्हाला मरीन लाईनला घेऊन चाललो. थांबल्यात काय गाड्या. अरे सिग्नल लागलेच नव्हतं. सिग्नल चालू आहे जोपर्यंत नको. अरे फार बेकार पोलीस ओरडतात तिथं. चल
राईवरती एवढा काही बघण्यासारखं काहीच नाही, पण तिथं जर बसून टाईमपास वगैरे केला तर खूप छान. पण त्यासाठी टाईमपास करण्यासाठी एक जेफ पाहिजे आत्ताची, आणि ते आपल्याकडनं आहे, म्हणून आपण पुन्हा चाललो. या ठिकाणी रस्ता क्रॉस करतो, गाड्या फार वेगाने येतात तिथून. इकडनं गाडी येत आहेत खूप वेगाने. मागच्या वेळेस पोलिसांनी आम्हाला पक्का ओरडला होता, त्याच्यामुळे आता सिग्नल लागल्याशिवाय हे जाणार नाही. नाही इथं CST ला चल जाऊ दे स्टेडियम रेस्टॉरंट. तर मित्रांनो आता आम्ही मरीन ड्राईव्हवरून चाललो परत पुन्हा CST मध्ये. चर्चगेट स्टेशन आहे, पण चर्चगेटला काही आम्ही थांबणार नाही, डायरेक्ट CSTलाच चाललो. आता इथून चालतच जावं लागेल. बरंच लांब आहे, पण आम्ही सावकाश जातो, आणि तसं पण आमच्याकडे टाईम खूप जास्त आहे, काही टेन्शन नाही, सावकाश जातो. मॅप बघ कुठं आहे ते. थोडाफार आराम करत होतो बसून ना चर्चगेट स्टेशनच्या साईडलाच. आता आपण CSTला चालत जाणार आहोत. तर जायचं का? तर मित्रांनो या ठिकाणी एक गार्डन आहे, तर गार्डनमध्ये तर आता आपण या ठिकाणी गार्डन आहे, तर गार्डनमध्ये जाऊ. 5-10 मिनटं, जास्त नाही, लगेच जायचं आहे, कारण की पनवेलला निघायचं आहे. त्याच्यामुळं असं जर चालत फिरला ना तर काय काय पाहायला भेटतं. चल तिथं नाशिकचा माणूस आहे, फिरायला आला आणि जरा पण फिरून देत नाही. हा सांगतो की बसमध्ये जाऊ, पण आपण त्या बसमध्ये जाणार नाही, कारण की जर फिरायचं असलं तर चालत फिरला तेव्हाच मजा येते. तर मित्रांनो हे बघा भारतातलं दूरसंचार विभाग या ठिकाणी आहे, जे मागं दिसतं. तर तो जुनी इमारत आहे, जे मागं दिसतं ते या ठिकाणी नवीन आहे. मला नवीन पण दाखवत आता. दूरसंचार विभाग. आणि हे काय आहे तर मित्रांनो इथं टाटा कम्युनिकेशन्स बिल्डिंग आहे, खूप छान आहे ती पण. मित्रांनो हे टाटा कम्युनिकेशन सेंटर आहे. तर मित्रांनो थोड्याच टाईमात आम्ही आझाद मैदानामध्ये आझाद मैदानामध्ये जाऊन आम्ही खूप छान असं चहा प्यायचं आहे. तिथं 5-10-15 मिनटं थांबू थोडा टाईम. ओके. रोशन एवढा कंटाळा करतो ना, माझा आहे तो माझा मित्र नाशिकचा, त्याला हिंडायची सवयच नाही. तिथं गेला भास लागली काय. चल 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 ये फटाफट. आजूबाजूला कपड्याची दुकानं वगैरे खूप आहेत, पण एका कपडे बरोबर राहत नाही. तर मित्रांनो तुम्ही पण CST किंवा गेटवे ऑफ इंडिया मरीन लाईनला कोण कोण आला त्यांनी कमेंट्समध्ये सांगा जरा. आणि आता आझाद मैदानात थोड्याच टायमात पोहोचतो आपण. बरेच दिवस झाले व्लॉग काढता नाही आला, कारण की माझी एक्झाम वगैरे होती त्याच्यामुळे. पण आता एक्झाम वगैरे संपले, आता मोकळाच आहे. आता बऱ्याच ठिकाणचे व्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही कमेंट्स करून जर सांगाल की कुठला व्लॉग वगैरे बनवू, तर नक्कीच त्या याचा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि रोशनची पण एक्झाम संपली ना. तर हा बघा इकडचा असा काय ते एरिया आहे. आणि बऱ्यापैकी रस्ते चांगले आहेत, कारण की इकडे फक्त घाण एकच गोष्टीचं आहे की या ठिकाणी जेवढी पण दुकानं वगैरे साईडला टाकलेली आहेत त्या ठिकाणी कचरा दिसतो. आणि ॲक्च्युली ही बेकायदेशीर आहेत, कारण की बरेच वेळा जे पोलीस डिपार्टमेंट वगैरे त्याचे जे पण असेल, महानगरपालिकेची जेव्हा माणसं येतात तेव्हा ह्यांची पलापल होते. पण शेवटी आता मुंबईमध्ये बाहेरचं काय ते म्हणतात, महानगरपालिकेचा महापौर वगैरे ते पण बाहेरचं असल्यामुळे आता त्यांना त्यापासून सूट भेटणार असे. अरे हे आझाद मैदान आहे, त्याच्या तिकडनं आपल्याला जायचं आहे CST स्टेशन. तर मित्रांनो आता आझाद मैदानावर पोहोचलो आहोत. तर मित्रांनो फायनली आपण आझाद मैदानामध्ये पोहोचलो आहोत, आणि तुम्हाला दाखवतो या ठिकाणचं कसं आहे, काय वातावरण आहे ते. हे बघा चारी बाजूने मस्त क्रिकेटर आपले क्रिकेटची प्रॅक्टिस करत आहेत. इथं मला खूप भीती वाटते, कारण की एखादा बॉल वगैरे येऊन डोक्या बिक्यात पडला, आणि हे ते ओरिजिनल बॉल यूज करतात जे क्रिकेटच्या मॅचमध्ये वापरला जातो तो. आता या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, आणि त्या साईडले एक कोणती तरी अकॅडमीसारखी आहे स्पोर्ट्सची. तर तिकडनं
म्हणजे कोणी पण येऊन ना प्रॅक्टिस करू शकत नाही, पण या आझाद मैदानावर बाकीचे कोणी पण येतात. आणि आता तिकडनं खूप सारं ग्रीन आहे, तर तिकडे आपण जाऊन ना बसू, चहा वगैरे घेऊ. चल तिकडनं, कुठं तिकडनं चहा प्यायला चल. तिकडे कशाला आता चहा प्यायला चल ना. तिकडे चहा प्यायला इकडे चल ना, तिकडे चहा पाचतो ना. तर मित्रांनो चालून थकलो, त्याच्यामुळं आता निवांत आझाद मैदानामध्ये झोपून आहे. हे बघा रोशन, तर हा मित्रांनो रोशन आहे. इकडनं पब्लिक वगैरे चालत जात आहे बघा. आणि आपण निवांत आराम करतो जरा 5-1 मिनटं, कारण की अजून आपल्याला खूप चालायचं आहे. तर जोपर्यंत एक झोप काढतो मस्तपैकी, तोपर्यंत ज्यांनी पण लाईक केलं असेल त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या आपला चॅनल. खूप दिवसानंतर आपण आपला व्हिडिओ आला आहे. बघा खूप पब्लिक आहे इकडं. खालून जाऊ की वरून जायचं? या ठिकाणी खूप सारे दुकानं वगैरे आहेत. कोणता रस्ता आहे? नवीन रस्ता बनवला वाटतं इथं, तुम्ही पहिले नव्हता.